हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी सगळी काही कामं आवरली आहे आणि कानाचे काका आणि कानाचे पप्पा गेले मंदिरात दर्शनासाठी. शनिवारी सुट्टी असते सुनीलला, मग सुनील जात असतं मंदिरात. तर आज दादा पण लवकर उठले होते, लवकर आवरलं, जेवण वगैरे केलं आणि आत्ताच गेले ते मंदिरात. आणि आमचे पण सगळे कामं आवरले. इथं मस्त वांग्याची भाजी बनवली आहे आणि दादाने त्यांना गुळाचा चुरमा बनवला होता, तो पण आहे. आणि इडलीचं भिजू घातला आज, कारण मागच्या वेळेस कानाला इडली खूप आवडली होती, त्यामुळं आज आम्ही इडलीचं भिजू घातलं. कारण त्याने पहिल्यांदाच खाल्ली इडली आणि त्याला खूप आवडली इडली सांबार. त्याने 2 टाईम खाल्लं. मग म्हटलं ह्यावेळेस पण सगळ्यांसाठीच भिजत घालू, कारण दररोजच भाजीपोळी खाऊन पण कंटाळा येतो. म्हटलं मग दर संडेला आपण इडली बनवत जाऊ, म्हणजे काना पण खाईल आणि आपण. तर आता इथे इडलीचं भिजू घातलं आहे, तांदूळ, डाळ आणि पोहे. ते बाकीचे कामावरून पटपट, फक्त कपडे राहिले आता तेवढं आवडते, मग मस्त निवांत. दर्शन करून आली. काय केलं तिथं? झोप आली. खेळला का तिथं? रडला नाही ना? झोप आली त्याला. तिकडं नाही, बस झाला आता बाप्पा करून. चला चल चल इकडे चल. आपल्याला काय करायचं आता? नाही नाही करायची. नो नो नो. ओके 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 नो. काकान काय केलं तिथे जाऊन? बाप्पा केला काकाला तिथं मागच्या वेळेस काकान ते निवूनच ठेवलं होतं तुला, म्हणून तू रडली होती ना. हा. जे पाणी पेलं त्यानं पहिलं पाणी आणून द्यायचं. मामा मामा जय महाकाल. लय कुठ दिसती दादा या शर्ट मध्ये तू. विषय का आम्ही ऑरेंज ऑरेंज. काका पाणी पेले लगेच मला द्या मला द्या. तर काहीच आमचा चालू आहे आता स्वयंपाक. आज दिवसभर काय ब्लॉग शूट करायचंच देणार नाही. आता स्वयंपाक चालू आहे. आता मस्त भेंडी बनवते, कारण संध्याकाळीच आम्ही 4 वाजता डाळीच्या पिठाचे धिरडे खाल्ले होते. आत्यांनी सगळ्यांसाठी धिरडे बनवले होते, तर मस्त धिरडे खाल्ले. त्यामुळे मला एवढी भूक नाही, तर म्हटलं थोडंसं लाईटच बनवू. तर भेंडी बनवते आणि आज दिवसभर लाईट नव्हती आणि त्यात मी इडलीचं भिजू घातलं. म्हणलं आता आली तर बरं आहे, नाही ठाऊ बनायचं, पण आली बरं झालं. आता ते इडलीचं पण दळून घेते आणि कानाचं चालू बाहेर खायचं. इकडं तिकडं फिरत 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 मजा मस्ती करत. आयांचं गालिंग लोटांगण इकडं चाललं. त्याला आज बाप्पाने करायचं आहे, त्याला दुसरंच काहीतरी फिरायचंय. त्याला ते दारा मागं राहतं ना, ते घ्यायचंय. दारा मागे आहे ना एक असा लाकडाचा ब्लॉक आहे, तो ठेवलेला आहे दादांनी, कारण दार जास्त मागं वाजतं काही वेळेस वाऱ्यामुळं, त्यामुळं तो ठेवलेला आहे. तर त्याला तोच घेऊन तोंडात घालायचा राहतो. त्याला माहीत होऊन गेला आहे ती जागा दारा मागे आहे, तो सारखा दारा मागं जातो, पाहतो. पण त्याच्याकडे रागा पाहिलं ना असं देतो, परत मागं ओढून घेतो. डेंजर आहे एकदम. डान्सची प्रॅक्टिस चालू झाली इकडं. झोपायचं बंद झालं पण डान्सच सुरू झाला. अय मम्मी आ. ओ काका, जिथं माणूस बसेल तिथंच उठून. आहे ना व्हिडिओ मध्ये पण आहे. काना म्हणतो नेमकी डान्स काय.
गाईज इकडं पा काय जुगाड चालू आहे. इथं आहे ना दीदीन ते खाली झोपते आणि आमच्या दरवाजांचं एक रहस्य आहे. काही बनवा, लोखंडी दारं बनवा नाही तर काही बनवा, आमच्या रूममध्ये पाणी जाणं इज मॅन्डेटरी. बाहेरचा लाईट बंद करून टाकला म्हणलं 2 मिनिटं राहू दिला असता. शायनिंग नाही तुमचं हे. एखादी गाठण ढिल्ली पडली तर पाणी येईल बरं का. कारागीर घेतील झोपून काठी घेऊन. हा हा ना भाषा आहे म्हणजे बर बर. तर आता यांनी इथं गोणी लावली कारण दीदीन ते खाली. बर बर. तर दीदीन ते खाली झोपते ना. काही करा पाणी येतच आमच्या घरात. दीदीन ते खाली झोपते ना, तर म्हटलं जर पाऊस आला कारण जास्त वातावरण झालंय विजा वगैरे चमकताय. हा येऊ ना आणि हा करा बंद. गुड नाईट. तर म्हटलं जर पाणी वगैरे आलं तर ते खाली झोपते, परत कानाची झोप मोड वगैरे होईल. त्यामुळं मग तिथं गोणी लावून दिली त्या जाळीला, म्हणजे पाणी येणार नाही. आणि आमच्या रूमचं कसं आहे, दरवाजाला खाली जास्त उंबरा वगैरे नाही, त्यामुळं पाणी तसं पण थोडंसं आतमध्ये येतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं आणि आम्ही वर झोपतो त्यामुळं खाली किती पाणी आलं तर काय अडचण नाही. अजून तर पाऊस यायचा आहे, पण याच्या आधीच आम्ही थोडी प्रिकॉशन्स घेतले आणि जरा गोणी वगैरे लावून दिली. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.